नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लक्ष्मी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि व्यंकी तिच्याकडे येतो. व्यंकी लक्ष्मीला सांगतो की सगळ्यांना बाहेर बोलवू का, मला सगळ्यांशी काहीतरी बोलायचे. लक्ष्मी म्हणते जा आणि बोलव सगळ्यांना. व्यंकी ताट वाजवतो आणि सगळ्यांना बाहेर घेऊन येतो. सगळेजण बाहेर बसलेले असतात आणि विचारतात, आई अगं जेवण झालेलं नाही अजून आणि का बाहेर बोलवलंय आम्हाला. लक्ष्मी म्हणते व्यंकीला काहीतरी बोलायचे, तुमच्या सगळ्यांशीच बोलायचे आणि ते जान्हवीबद्दल आहे. व्यंकी समोर उभा राहतो आणि जान्हवीबद्दल त्याला काय काय वाटतंय हे सगळं इशाऱ्याने बोलून दाखवतो. सगळ्यांना खूप चांगलं वाटत असतं आणि तेवढ्यात तिथे जयंत येतो. जयंत आपले शूज काढतो आणि सगळ्यांसमोर येतो. जयंतला ही पद्धत आवडते. सगळे बाहेर एकत्र बसलेत, एकत्र गप्पा मारतायत हे त्याला खूप आवडतं. तो विचारतो, आज बाहेर तुम्ही सगळे असे का बसले आहात. निवास त्याला सांगतो की काही नाही, व्यंकीला थोडं बोलायचं होतं म्हणूनच इथे बसलो आम्ही. व्यंकी जान्हवीला उभं करतो आणि धावत आतमध्ये जातो. तो जान्हवीचे लहानपणीच्या खेळण्या, तिच्या वह्या, तिचं काय काय जे आहे महत्त्वाचं सामान ते सगळं बाहेर घेऊन येतो आणि जान्हवीचं सगळं सामान जयंतच्या हातात देतो. तो जयंतला सांगत असतो आपलं किती प्रेम आहे जान्हवीवर, जान्हवीला लहानपणापासून कसं सांभाळले आणि तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका अशी रिक्वेस्टही करतो. सगळे जान्हवीवरती किती प्रेम आहे हे जयंतला सांगतात. जयंत म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिला फुलासारखं ठेवेल, कधी तिच्या वाट्याला दुःख येऊ देणार नाही. सगळ्यांचं चांगलं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यात हरी विषय काढतो. हरी म्हणतो जान्हवी तिकडे तू गेलीस ना की सगळं चांगलंच होणार आहे, पण हो माझ्या बिझनेसची पण चांगली सुरुवात होईल तिथे गेल्यावर. संतोष त्याला गप्प राहायला सांगतो आणि सगळे हरीवरती हसत असतात. जयंत पण हरीला काही एवढं सिरियसली घेत नाही. निवास म्हणतो जान्हवी आतून खुर्ची घेऊन ये ना. जयंत म्हणतो नको नको खुर्ची, मी इथे बसतो जान्हवीच्या शेजारी. तो जान्हवीच्या शेजारी बसतो. जान्हवी सगळं सांगत असते, लग्न ठरल्यापासून तिला काय वाटते आणि आता तर लग्नाची सगळी तयारी झाली, आता ती लग्न करून निघून जाणार म्हणून तिला काय वाटतं हे सगळं बोलून दाखवते. निवास जान्हवीला म्हणतो जान्हवी आता डोळ्यात पाणी आणायचं नाही. अगं जयंत सारखा मुलगा तुला नवरा म्हणून मिळालाय, आता डोळ्यात असं पाणी अजिबात येऊ द्यायचं नाही. आणि हो तुला आमची आठवण आली की सरळ माहेरी निघून यायचं. लक्ष्मी म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही. निवास म्हणतो हो लक्ष्मी, तिने सरळ बॅग उचलायची आणि माहेरी निघून यायचं, पण हो एकटीने नाही, या जयंतला सोबत घेऊन यायचं. आणि जान्हवी जयंत कोणी परका नाही आता आणि जावाई तर अजिबात नाहीये, तो आमचा मुलगा आहे. किती रुळलाय तो आपल्या घरामध्ये, तो आपल्या घरातलाच एक झालाय आणि हे खूप सोपं आहे जान्हवी. जान्हवीला हेच खूप चांगलं वाटत असतं, पण जयंतच्या डोळ्यात पाणी येतं. जयंत लक्ष्मी निवास यांच्याकडे येतो. जयंत म्हणतो मला तुमच्यासारखी फॅमिली मिळाली, मला तुमच्यासारखे आई बाबा मिळाले, खरंच मी खूप नशिबवान आहे. आत्तापर्यंत मी एकटा होतो याची जाणीव मला होतीये. मी तुम्हाला नाही सांगू शकत मला या घरामध्ये किती प्रेम मिळतंय ते. मी जे आत्तापर्यंत खूप मिस केलं ते मला आता मिळतंय. मला खूप नशिबवान असल्यासारखं वाटतंय. असं म्हणून तो लक्ष्मी निवासांच्या पाया पडतो. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं आवरून झालेलं असतं. जान्हवी सुद्धा रेडी असते आणि भावना तिची बॅग भरत असते. जान्हवी उदास असते आणि रडत असते. आत्तापर्यंत आपण या घरामध्ये जे दिवस घालवले ते तिला सगळं आठवत असतं. जान्हवीला वाईट वाटत असतं. आत्तापर्यंत इतकी वर्ष आपण या घरात काढली आणि आता अचानक हे घर सोडून निघून जायचं. सगळे आपल्याला परके होणार, आपण दुसऱ्याच अनोळखी घरामध्ये जाणार म्हणून जान्हवी अजून रडायला लागते. भावना जान्हवीशी बोलत असते पण जान्हवीचं लक्षच नसतं. भावना तिच्या जवळ येते आणि म्हणते जानू काय झालंय. आणि अगं आता एवढा चांगला दिवस आहे आणि तू अशी रडतेस. तुझं लग्न होणार आहे आता. अगं तू कोणाची तरी बायको होणार आहेस आणि हे खूप चांगलं फिलिंग आहे. जान्हवी म्हणते हो अगं ताई, मला माहिती आहे, हे सगळं कळतंय, खूप छान आहे सगळं, मला जयंत सुद्धा आवडतो, पण अगं आता मी हे घर सोडून जाणार आहे आणि म्हणून मला वाईट वाटतंय. भावना तिला समजावते. भावना म्हणते जानू आता असं डोळ्यात पाणी आणायचं नाही. अगं जयंत चांगला मुलगा आहे ना, आणि हे बघ तुला कधी आठवण आली तर तू येत जा ना. काल बाबा म्हणालेत ना तू यायचं भेटायचं आणि असं डोळ्यात पाणी आणू नको आणि तू सुखात राहा, बस आम्हाला बाकी काही नकोय. जान्हवी भावनाला मिठी मारते आणि दोघी रडत असतात. तेवढं तिथे लक्ष्मी येते. लक्ष्मी जान्हवीला म्हणते जानू अगं चल देवाच्या पाया पडायचे आहेत, देवीची ओटी भरायची आहे आणि निघताना सगळं करायला हवं ना, चल बाळा उशीर व्हायला नको. जानू ठीक आहे म्हणते. जानू भावना लक्ष्मी तिघी बाहेर येतात आणि जानू देवीची ओटी भरते. जानू मागे वळून बघते तर घरातले सगळेजण तिथे. जानूच्या डोळ्यात अजून पाणी येतं. जानू निवासकडे येते आणि मिठी मारून रडायला लागते. निवास म्हणतो जानू अगं का रडायचं, सगळं चांगलं होणार आहे आणि तुला सांगितलंय ना जयंत चांगला मुलगा आहे, रडू नकोस आणि आम्ही आहोत तुझ्यासोबत.
काही मनातलं वाटलं बोलावंसं, तुला इथे यावंसं वाटलं तर बिंदास येत जा. जान्हवी सगळ्यांकडे बघते आणि सगळ्यांना म्हणते, मी तुम्हाला खूप मिस करेन. ती घरातल्या प्रत्येकाला भेटते आणि प्रत्येकाने आपल्यासाठी काय काय केले हे सगळं बोलून दाखवते. सगळेच रडत असतात. जानू लक्ष्मीकडे येते आणि तिला मिठी मारते. लक्ष्मी तिला म्हणते, जानू आता तू लहान नाही राहिली आहेस. आता जबाबदारी अंगावरती पडणार आहे. चांगलं राहायचं, चांगलं वागायचं तिथे. आणि जयंतराव खूप चांगले आहेत, त्यांची काळजी घ्यायची. आणि सुखात राहा, बस आनंदी राहा, आम्हाला बाकी काही नकोय. जान्हवी सगळ्या मोठ्यांच्या पाया पडते आणि ती सगळ्यांना भेटते. तर इकडे विश्वामित्रांनी जानूची दिलेली चिठ्ठी हातामध्ये घेऊन बसलेला असतो. त्याला जानूची आठवण येते आणि तो अजून रडत असतो. आज जानूचं लग्न आहे आणि आपण काहीच करू शकत नाही म्हणून त्याला वाईट वाटत असतं. विश्वाला राहून राहून सारखं वाटत असतं की आपण आत्महत्या करावी, आपण मरून जावं. अशा जगण्याला काहीच अर्थ नाहीये. पण आई जे बोलली तेही त्याला आठवतं आणि तो काय करायचं या विचारात राहून पुन्हा रडायला लागतो. विश्वाचे मित्र त्याला सारखं फोन लावत असतात पण विश्वा काही फोन उचलत नाही. तर इकडे सुपर्णा, रवी गाडी पाटलांना भेटायला निघालेले असतात. सुपर्णा म्हणते, रवी आपलं काम होईल ना? रवी म्हणतो, हो आपलं काम नक्कीच होईल. आपण त्याचा विरोधक आहे ना, तो त्याचं नाव घ्यायचं आणि बरोबर आपलं सगळं काम होईल. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तर इकडे गाडी पाटील वाट बघत असतात आणि सिद्धू घराबाहेर जात असतो. गाडी पाटील म्हणतात, सिद्धू अरे उद्या लग्न आहे आणि त्या लग्नाला आपल्याला जायचंय. सिद्धू म्हणतो, बाबा मी तुम्हाला कालच सांगितलं होतं त्या लग्नाला आपल्याला जायचं नाहीये. गाडी पाटील म्हणतात, सिद्धू तुला कसं कळत नाहीये रे? अरे त्या भागामध्ये आपल्याला जास्त मतं मिळतील म्हणून तिथे जावं लागेल आपल्याला. आणि आपण राजकारणी आहोत, आपण हे असं वागून चालत नाही. सिद्धू म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा पण मी तिथे येणार नाही. सिद्धू बाहेर निघून जातो. तर इकडे सगळ्यांची तयारी झालेली असते आणि सगळे आवरून निघायचं बघत असतात. लक्ष्मी, वीणा, भावना सगळं घेतलंय का हे पुन्हा पुन्हा चेक करत असतात. आपला हा भाग इथेच संपतो.